अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावं लागेल. महसूल मंत्री बावनकुळे यांचा आपल्याच विभागातील अधिकाऱ्यांना इशारा. नाशिकच्या भोंदू अशोक खरात प्रकरणात अनेक राजकीय नेत्यांच्या अधिकाऱ्यांच्या अवतीभोवती संशयाचं वादळ फिरतंय. अशोक खरात पोलीस कोठडीत असला तरी त्याच्या संपर्कात असलेले, त्याच्या काळ्या साम्राज्यात स्वतःचे हात धुवून घेतलेले कोण कोण होते याचा तपास पोलीस करतायत. या प्रकरणात नाशिकमध्ये बोलताना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महत्त्वाचं विधान केलंय. भोंदूसह त्याला मदत करणाऱ्या सर्वांनाच शिक्षा होईल, मात्र ज्या महसूल अधिकाऱ्यांनी त्याला ज्या पद्धतीनं गैरकारभारात आपल्या पदाचा गैरवापर करून मदत केली आहे त्या सर्वांनाच घरी जावं लागेल, असा थेट इशारा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलाय. ते नेमकं काय म्हणाले तेही ऐका. पण काही अधिकाऱ्याचे नाव आमच्याकडे येतील, आम्ही त्यांना विनंती केली आहे आणि काही अशी आम्हाला या ठिकाणी आमच्या चौकशीमध्ये निष्पन्न प्रवीण गेडाम करतात आहे. तर विभागीय आयुक्तांना आम्ही सांगितलं आहे की असे जे महसूल अधिकारी आहेत जे तिथल्या सीसीटीव्ही सर्व्हिलन्समध्ये त्यांच्या प्रत्यक्ष कार्याला येऊन त्या ठिकाणी अशा कृत्याला साथ देणारे, अशा संपत्ती जमा करण्याच्या कार्यात साथ देणारे अधिकारी जे आहेत त्यांची नाव आम्ही शोधतोय. एकाचं ट्विटर मिळालेलं आहे, पण बाकी अजून त्या ठिकाणी एसआयटी कडे नाव आमच्याकडे येणार आहे. ते नावं आमच्याकडे आल्यावर अशा लोकांना नोकरीत ठेवायचंच नाही, बडतर्फच केलं पाहिजे इथपर्यंत महसूल खातं जाणार आहे. संजय राऊतांनी आज असं म्हटलंय की अंजली दमानी या ज्या काही रॉडच्या एजंट नाही आहेत त्यांना जी माहिती मिळते या संदर्भात सगळी मुख्यमंत्री कार्यालयाकडूनच मिळते. नाही, असं म्हणणं चूक आहे. अंजली दमानियाजी यांची एक स्वतःची सिस्टीम आहे माहिती काढण्याची. मुख्यमंत्री कार्यालय वगैरे असे त्या ठिकाणी अशा सेन्सिटिव्ह प्रकरणामध्ये त्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचं असं कृत्य करत नाही. मुख्यमंत्री कार्यालय फार सेन्सिटिव्ह आहे आणि चौकशी सेन्सिटिव्ह आहे. जेवढी मीडिया ट्रायल आपण चुकीच्या पद्धतीने करू तेवढं याच्यावर प्रेशर वाढणार आहे. त्या ठिकाणी चौकशी शेवटी प्रेशर येतं, त्यामुळे अशा चौकशीमध्ये काम बोललं पाहिजे. जे काही माहिती आहे ते मीडिया समोर ठीक आहे दिली, पण ही माहिती अधिक जर माहिती असेल तुम्हाला ते एसआयटी समोर दिली पाहिजे. एसआयटी यामध्ये अत्यंत महत्वाचा निर्णय करतं. एसआयटी त्या ठिकाणी गुन्हे दाखल करणार आहे. समाजाकडे जी काही माहिती असेल, मीडियाकडे जी माहिती असेल किंवा अंजली दमानियाजी यांच्याकडे काही अधिक माहिती असेल त्यांनी एसआयटीला दिली पाहिजे. दरम्यान भोंदू अशोक खरात याच्या आर्थिक साम्राज्याचे धागेदोरे आता अधिक गडद होताना दिसतात. सिन्नर तालुक्यातील जगदंबा पतसंस्थेत अशोक खरात यानं ठेवी ठेवण्यासाठी तब्बल 32 अकाउंट्स उघडल्याचं निष्पन्न झालंय. विशेष म्हणजे ही सर्व खाती खरात स्वतःच ऑपरेट करायचा अशी कबुली पतसंस्थेच्या व्यवस्थापकानं दिली आहे. शनिवारी पोलिसांनी पतसंस्थेच्या व्यवस्थापकाचा सविस्तर जबाब नोंदवला. खरातने स्वतः 32 वेगवेगळ्या व्यक्तींच्या नावावर या संस्थेत सुमारे 2,74 लाख रुपयांच्या ठेवी ठेवल्या होत्या. धक्कादायक बाब म्हणजे 2024 मध्ये त्यानं या सर्व रकमा काढूनही घेतल्या अशी माहिती मिळाली आहे. ही सर्व खाती खरातच हाताळायचा अशी माहिती सुद्धा उघड झाली आहे. त्यामुळे खरात सोबत आता कोण कोण अडकणार, खरातच्या काळ्या साम्राज्याबद्दल आणखी काय काय धक्कादायक माहिती उघड होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तुम्हाला या सगळ्यांबद्दल काय वाटतं? तुमच्याबद्दलची मतं कमेंटमध्ये सांगा. लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.